Hello student, good morning to all of you. आज आपण चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करतोय. The name of the chapter number 2 is Animal Life. Adaptation. Animals means काय होते? प्राणी. प्राणी जीवन. Adaptation means काय होते? अनुकूलन. म्हणजेच प्राण्यांमधले जे अनुकूलन आहे ते आपल्याला लर्न करायचे. सो फर्स्ट तर बघा, आपला जो परिसर आहे किंवा आपल्या आजूबाजूचं जे पण काही सराउंडिंग आहे, एन्व्हायरमेंट आहे, तर या एन्व्हायरमेंट मध्ये देयर आर टू टाइप्स ऑफ थिंग्स. दोन प्रकारच्या थिंग्स असतात. फर्स्ट वन लिव्हिंग थिंग्स अँड सेकंड वन नॉन लिव्हिंग थिंग्स. मग लिव्हिंग थिंग्स मध्ये काय येतं? तर प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स अँड ॲनिमल्स आपण ह्युमन्स कशामध्ये येतो? लिव्हिंग थिंग्स मध्ये. अँड नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये ज्यांच्यामध्ये ज्या पण वस्तू निर्जीव आहेत, ज्यांच्यामध्ये जीव नाही, अशा ज्या वस्तू आहेत जसे की दगड आहे, लाकूड आहे, टेबल आहे, वॉल्स आहेत, रूम्स आहेत, फर्निचर आहे किंवा मग आपल्या फरशी आहे, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये सांगता येतील. मग लिव्हिंग थिंग्स हा जो आहे तर हा एक इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या एन्व्हायरमेंटचा, एक इसेन्शियल पार्ट आहे. एन्व्हायरमेंटमध्ये हे जे काही प्लांट्स अँड ॲनिमल्स असतात ते एकमेकांवर डिपेंड असतात. त्यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप असते किंवा इंटरडिपेंडन्स असते. ज्या प्रकारे प्लांट्स हे जगण्यासाठी ॲनिमल्सवर डिपेंड असतात, त्याच प्रकारे ॲनिमल्स देखील प्लांट्सवर डिपेंड असतात जगण्यासाठी. कारण ॲनिमल्सचं आपल्याला माहिती आहे, आपण देखील फूड जे मिळवतो तर ते फूड आपल्याला प्लांट्सकडनं मिळतं. त्याच प्रकारे ॲनिमल्स देखील बरेच हर्बिओज जे ॲनिमल्स आहेत ते प्लांट्सचा ॲज अ फूड म्हणून वापर करतात किंवा जे फूड मिळतात, जे फ्रुटिओस असतात म्हणजे जे फ्रुट्स खातात, तर असे जे ॲनिमल्स आहेत ते प्लांट्सकडूनच फ्रुट्स मिळवतात. म्हणजेच मॅक्झिमम जे ॲनिमल्स आहेत तर ते ॲनिमल्स त्यांच्या फूडसाठी, त्यांच्या सर्व्हायवलसाठी प्लांट्सवर डिपेंड असतात. कारण त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत, अन्न वस्त्र निवारा, फूड, शेल्टर अँड क्लोथ्स, हे जे पण काही बेसिक नीड्स आहेत तर ह्या बेसिक नीड्स प्लांट्सकडनं कम्प्लीट होतात. त्याच प्रकारे प्लांट्सच्या पण ज्या बेसिक नीड्स आहेत जसं की कार्बन डायऑक्साईड झालं किंवा प्लांट्सला रासायनिक जे खते मिळतात किंवा जे पण काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मिळतात, तर हे सगळे कोणाकडनं मिळतात? ॲनिमल्सकडनं. म्हणजेच प्लांट्सला ज्या प्रकारे सर्व्हायवलसाठी ॲनिमल्सची गरज आहे त्याच प्रकारे ॲनिमल्सला देखील काय आहे? प्लांट्सची गरज आहे. प्लांट्स हे ॲनिमल्सवर डिपेंड आहे हे आपल्याला माहिती होतं, पण ॲनिमल्स देखील काय आहेत? ॲनिमल्स हे प्लांट्सवर डिपेंड आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण त्याचबरोबर प्लांट्स देखील काय आहेत? ॲनिमल्सवर डिपेंड आहेत. मेनली थिंग जर सांगायचं झालं तर आपण ज्या प्रकारे ऑक्सिजन इनहेल करतो, आपण श्वास घेतो, तर श्वास घेताना आपण ऑक्सिजन वायूमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि वातावरणामधला हाच कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि ऑक्सिजन आपल्यासाठी रिलीज करतात, आपल्यासाठी सोडतात. या कार्बन डायऑक्साईडमुळेच त्यांची जी फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे, फूड प्रिपरेशनची जी प्रोसेस आहे, तर ती कम्प्लीट होऊ शकते. म्हणजेच मग प्लांट्सला देखील ॲनिमल्सची गरज आहे आणि आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते प्लांट्स अँड ॲनिमल्स शिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही. कारण लिव्हिंग थिंग्समध्ये सगळ्यात मेन इसेन्शियल जो पार्ट आहे प्लांट अँड ॲनिमल्स, तर यांच्याशिवाय आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते कम्प्लीट होऊ शकत नाही. एन्व्हायरमेंटमधल्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत ते एकमेकांशी इंटर रिलेटेड असतात, म्हणजे इंटर रिलेशनशिप असते त्यांच्यामध्ये आणि त्यांचा प्रत्येकांच्या एकमेकांवर डिपेंड असतात आणि एकमेकांच्या कार्याचा एकमेकांवर काय होतो? अफेक्ट देखील होतो, म्हणजे परिणाम देखील होतो. सो आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, डिफरंट सराउंडिंग्समध्ये जेव्हा आपण बघतो तर आपल्याला डिफरंट ॲनिमल्स बघायला मिळतात. आपण जर आपल्या आजूबाजूचा परिसर ऑब्झर्व केला तर काही जे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला प्लांट्सवर राहताना दिसतात. काही जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण घरी पाळतो, जसे की डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, डॉग झालं, कॅट झालं, गोट झालं, काऊ झालं, बफेलो झालं, अशासारखे जे डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत ते आपण घरी पाळतो. काही वाईल्ड ॲनिमल्स आपल्याला बघायला मिळतात की जे जंगलामध्ये असतात, फॉरेस्टमध्ये असतात. लॉयन झालं, टायगर झालं, उल्फ झालं, अशा प्रकारचे, किंवा एलिफंट झालं. काही जे ॲनिमल्स असतात ते आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतात, ॲक्वॅटिक ॲनिमल्स की जे पाण्यामध्ये राहतात. फॉर एक्झाम्पल फिश झालं किंवा क्रोकोडाईल झालं. काही ॲनिमल्स जे आहेत तर ते आपल्याला काही जमिनीवरही आढळतात कधी आणि कधी पाण्यातही आढळतात.
जसं की फ्रॉग झालं किंवा मग टॉर्टोइज झालं, तर हे आपल्याला कधी पाण्यामध्ये दिसतात आणि कधी ते जमिनीवरही राहताना आपल्याला दिसतात. तर काही जे असतात ते आपल्याला आकाशामध्ये उडताना दिसतात. काही बर्ड्स जे आहेत ते आकाशामध्ये उडतात ना, तर काही जे आहेत ते अतिशय थंड ठिकाणी राहू शकतात. जसे की पोलार रिजन जे असतात, ध्रुवीय प्रदेश, जिथे खूप कडाक्याची थंडी असते, बर्फवृष्टी असते, अशा ठिकाणीही राहणारे काही ॲनिमल्स आहेत. तर काही असे ॲनिमल्स आपण बघतो की जिथे पूर्ण टोटल वाळवंट आहे, खूप उष्णता आहे आणि या उष्णतेमध्ये देखील ती ॲनिमल्स राहतात, त्यांचे जीवन जगतात. मग या डिफरंट सराउंडिंगमध्ये आपल्या पूर्ण पृथ्वीवर ज्या डिफरंट ठिकाणचं जे वातावरण आहे किंवा क्लायमेट आहे हे सारखंच असते असं नाही. जर आपण आपल्या पृथ्वीचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला तिथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, तिथलं जे क्लायमेट आहे किंवा तिथलं जी जिओग्राफिकल कंडिशन आहे ती सगळी आपल्याला डिफरंट बघायला मिळते. कुठे खूप मोठमोठ्या उंचच्या उंच टेकड्याच असतात, तर कुठे सपाट प्रदेश असतो, कुठे गवताळ प्रदेश असतो, तर कुठे पूर्ण पाणीच पाणी असते सगळीकडून. मग असे बरेचसे प्रदेश आपल्याला बघायला मिळतात आणि प्रत्येक ठिकाणी ॲनिमल्स अँड प्लांट्स लाईफ असतेच. कारण प्लांट्स हे ॲनिमल्सवर डिपेंड आहेत आणि ॲनिमल्स हे प्लांट्सवर डिपेंड आहेत. मग ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्लांट्स लाईफ दिसते पृथ्वीवर त्या ठिकाणी ॲनिमल्स लाईफ ही असते म्हणजे असतेच. हे आपल्याला माहीत झालंय की प्लांट्स असतील तिथे ॲनिमल्स असतीलच. मग ज्या ज्या अशा डिफरंट सराउंडिंगमध्ये माउंटेन्स झालं, फॉरेस्ट झालं किंवा डेझर्ट एरिया झालं, पोलार रिजन झालं, सीज झालं, रिव्हर्स झालं, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ॲनिमल्स राहताना दिसतात किंवा त्या त्या ठिकाणी आपल्याला ॲनिमल्स आढळतात, आपण बघतो त्यांना. मग त्या त्या ठिकाणी बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की पाण्यामध्ये बरेचसे ॲनिमल्स आपण बघतो, जसे फिश बघतो. मग आपल्यालाही प्रश्न पडतो ना की फिश हे पाण्यामध्ये कसं राहत असेल, कारण आपण जर पाण्याच्या खाली 1 तासही 1 सेकंदही राहू शकत नाही. आपला जर श्वास कोंडला गेला तर लगेच आपल्याला वर येऊन पाण्याच्या बाहेर येऊन आपल्याला श्वास घ्यावा लागतो. मग फिशेस कशा प्रकारे राहत असतील, किंवा बरेचसे काही ॲनिमल्स असतात जे सी बेडला राहतात, म्हणजे अगदी समुद्राच्या तळाशी देखील राहतात. मग ते कशा प्रकारे तिथे जीवन जगत असतील. किंवा काही असे ॲनिमल्स असतात की जिथे खूप कडाक्याचं ऊन आहे, तिथे पाण्याचा थेंबही लवकर सापडत नाही, अशा ज्या डेझर्ट एरियामध्ये देखील आपल्याला कॅमल सारखे ॲनिमल्स राहताना दिसतात. मग हे ॲनिमल्स त्या त्या सराउंडिंगमध्ये कशा प्रकारे राहतात आणि कशा प्रकारे जीवन जगतात हे सगळं आपल्याला बघायचंय. म्हणूनच मग याला आपण ॲनिमल्स लाईफ म्हटलेलं आहे की प्रत्येक रिजनमध्ये राहणारे जे ॲनिमल्स आहेत ते त्या त्या ठिकाणी कशा प्रकारे राहतात आणि त्यानुसार त्यांच्या बॉडीमध्ये कशा प्रकारे चेंजेस घडून येतात हे आपल्याला बघायचंय. सो फर्स्ट आपण बघणार आहेत हॅबिटेट. हॅबिटेट मीन्स होते वस्तीस्थान किंवा ज्या ठिकाणी प्राणी राहतात तर त्यांची वस्ती, राहण्याचे ठिकाण. थोडक्यात हॅबिटेट म्हणजे काय म्हणणार आपण की नॅचरल होम और एन्व्हायरमेंट ऑफ ॲन ॲनिमल, की प्राण्यांचा परिसर किंवा प्राण्यांचे जे पर्यावरण आहे ते, किंवा प्राणी ज्या ठिकाणी राहतात, ज्या नॅचरल होम्स मध्ये राहतात, त्या नॅचरल होम्सला आपण त्यांचं हॅबिटेट म्हणतो. म्हणजे ॲनिमल्स नॅचरली ज्या ठिकाणी राहतात, जसे की फिश हे पाण्यामध्ये राहतात, वॉटरमध्ये राहतात, म्हणजेच मग वॉटर हे फिशचं काय झालं, हॅबिटेट झालं. पोलार बियर हे पोलार रिजन मध्ये राहतात, म्हणजेच पोलार रिजन हा त्यांचा काय झाला, हॅबिटेट झालं. काही जे प्राणी आहेत ते झाडाचे मोठमोठे जे ट्रंक असतात त्याच्यामध्ये बिळे करून राहतात, म्हणजेच ते जे वृक्ष आहे ते झाड जे आहेत, झाडाचे जे ट्रंक आहे ते त्यांचं नॅचरल हॅबिटेट झालं. काही प्राणी जे आहेत ते झाडांच्या फांद्यांवर राहतात, ब्रांचेसवर राहतात, म्हणजेच मग ते त्यांचं नॅचरल हॅबिटेट झालं. काही प्राणी जे आहेत ते गुफेमध्ये राहतात, जसं की लॉयन झालं, टायगर झालं, हे गुफा करतात आणि गुफेमध्ये राहतात, म्हणजे ते त्यांचं काय झालं, नॅचरल हॅबिटेट झालं. म्हणजेच नॅचरली इन्व्हायरमेंटमध्ये ॲनिमल्स नॅचरल काही जे कंडिशन्स आहेत किंवा नॅचरल ज्या प्लेसेस आहेत त्या ठिकाणी राहतात आणि त्या प्लेसेसला त्यांचं नॅचरल हॅबिटेट म्हटलं जाते किंवा मग नॅचरल होम म्हटलं जाते, नैसर्गिक होम. मग हॅबिटेट म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचे आपल्याला की ॲनिमल्सचं जे नॅचरल होम आहे किंवा नॅचरल जे हाऊस आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, त्यांचं हॅबिटेट म्हटलेलं आहे. The natural home or environment of an animal is called as habitat.
इन्व्हायरमेंट ऑफ अन ॲनिमल्स, की प्राण्यांचं जे पर्यावरण आहे किंवा प्राण्यांचं जे नॅचरल होम आहे त्यांना आपण त्यांचं काय म्हणणार, हॅबिटेट म्हणणार. आता त्या हॅबिटेटमध्ये राहण्यासाठी, हॅबिटेट तर आपल्या लक्षात आलं की याला काय म्हणणार आपण, नॅचरल होम ऑफ अन ॲनिमल्स. नॅचरल होम ऑफ अन ॲनिमल्स, की ॲनिमल्सचं जे नैसर्गिक हाऊस आहे, नैसर्गिक होम आहे, निसर्गतः त्यांना प्राप्त झालेलं जे पण काही हाऊस आहे, जे होम आहे त्याला आपण म्हणणार नॅचरल होम किंवा नॅचरल हॅबिटेट. त्या ठिकाणी ते राहतात. मग त्या ठिकाणी राहण्यासाठी त्यांना स्वतःमध्ये काही चेंजेस घडून आणावे लागतात. जसं की वॉटरमध्ये फिशेस राहतात, तर वॉटरमध्ये राहण्यासाठी त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर त्या प्रकारे झालेलं असते, मॉडिफाय झालेलं असते. त्यांच्या बॉडीमध्ये त्या प्रकारचे चेंजेस घडून आलेले असतात की जेणेकरून ते पाण्याखाली राहू शकतात. मग काही जे चेंजेस आहेत तर हे प्लांट्स अँड ॲनिमल्स बॉडीमध्ये घडून येतात त्यांच्या त्या सराउंडिंगमध्ये राहण्यासाठी, त्यांच्या त्या हॅबिटेटमध्ये राहण्यासाठी, हॅबिटेटशी जुळून घेण्यासाठी त्यांच्या बॉडीजमध्ये काही चेंजेस किंवा काही मॉडिफिकेशन्स नॅचरली घडून येतात. त्या मॉडिफिकेशन्सला किंवा त्या चेंजेसला आपण त्यांचं काय म्हणणार, ॲडॉप्टेशन. ॲडॉप्टेशन मीन्स काय होते, अनुकूलन. थोडक्यात ॲडॉप्टेशन म्हणजे काय होते की परिस्थितीशी जुळवून घेणे, कंडिशन्सची काय करणे, जुळवून घेणे, परिस्थितीशी जुळवून घेणे. ते ज्या हॅबिटेटमध्ये राहतात त्या हॅबिटेटशी ते जुळवून घेतात. त्या हॅबिटेटशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करतात, स्वतःमध्ये चेंजेस घडून आणतात, स्वतःच्या बॉडीचं स्ट्रक्चर चेंज करतात त्या प्रकारे. नॅचरली त्यांच्या बॉडीमध्ये हे चेंजेस अँड मॉडिफिकेशन्स घडून येतात आणि या पूर्ण प्रोसेसला आपण ॲडॉप्टेशन म्हणतो, म्हणजे त्याला आपण अनुकूलन म्हणतो. बघा आता, द चेंजेस ऑर मॉडिफिकेशन इन द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स टू सूट देअर इमिजिएट सराउंडिंग आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲडॉप्टेशन. याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, ॲडॉप्टेशन. की द चेंजेस ऑर मॉडिफिकेशन इन द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्लांट्स ऑर ॲनिमल्स, प्राणी किंवा वनस्पती यांच्या बॉडीमध्ये काही चेंजेस घडून येतात, काही रूपांतरण घडून येतात. मॉडिफिकेशन्स म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काही रूपांतरण होते. तर हे जे मॉडिफिकेशन्स होतात किंवा काही चेंजेस होतात, बदल घडून येतात टू सूट देअर इमिजिएट सराउंडिंग, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर त्या परिसरासोबत ताबडतोब काय करण्यासाठी, मॅच होण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये काही जे चेंजेस घडून येतात त्या चेंजेसला कलेक्टिव्हली म्हणजे एकत्रितपणे या पूर्ण प्रोसेसला आपण ॲडॉप्टेशन असं म्हणतो. द ॲनिमल्स बॉडी स्ट्रक्चर, इट्स फूड हॅबिट्स, नेस्टिंग हॅबिट्स अँड मुवमेंट्स आर अ पार्ट ऑफ इट्स ॲडॉप्टेशन टू इट्स इमिजिएट इन्व्हायरमेंट. आणि त्यांचं हे जे इमिजिएट इन्व्हायरमेंट आहे तर या इमिजिएट इन्व्हायरमेंटसोबत मॅच होण्यासाठी ते त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये चेंजेस घडून आणतात. द ॲनिमल्स बॉडी स्ट्रक्चर म्हणजे प्राण्यांचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते शरीर, पूर्ण शरीराची रचना त्यांची, त्याच्याबरोबर त्यांची फूड घेण्याची हॅबिट म्हणजे अन्न घेण्याच्या सवयी, त्याचबरोबर त्यांचे नेस्टिंग हॅबिट म्हणजे घराची जी पण काही सवय आहे ती, अँड मुवमेंट्स आर अ पार्ट ऑफ टोटल ॲडॉप्टेशन. आणि त्यांचं काय आहे, मुवमेंट म्हणजे त्यांच्या ज्या हालचाली आहे, आर अ पार्ट ऑफ इट्स ॲडॉप्टेशन, त्यांच्या अनुकलनाचंच हा एक काय आहे, इम्पॉर्टंट असा पार्ट आहे. त्यांच्यामध्ये घडून येणारं जे अनुकूलन आहे तर त्याचाच एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्यांचं बॉडी स्ट्रक्चर, त्यांच्या फूड हॅबिट्स, त्यांच्या नेस्टिंग हॅबिट्स आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या मुवमेंट्स, त्यांना ते करणारे मुवमेंट्स, हा सगळा एक जो पार्ट आहे तो त्यांच्या ॲडॉप्टेशनचाच पार्ट आहे टू सूट्स देअर इमिजिएट इन्व्हायरमेंट. त्यांचं जे इमिजिएट इन्व्हायरमेंट आहे ते इमिजिएट इन्व्हायरमेंटमध्ये सूट होण्यासाठी त्यांच्यामध्ये घडून येणारे हे जे बदल आहेत या बदलांना आपण एकत्रितपणे ॲडॉप्टेशन म्हणतो. मग ते बदल त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये असतील किंवा त्यांच्या फूड हॅबिट्समध्ये असतील किंवा मग त्यांच्या नेस्टिक हॅबिट्समध्ये असतील किंवा त्यांच्या मुवमेंट्समध्ये असतील, या सगळ्यांनाच आपण एकत्रितपणे ॲडॉप्टेशन इन ॲनिमल्स असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे मग आज आपण ॲनिमल्स हॅबिटेट अँड ॲडॉप्टेशन इन ॲनिमल्स हा पार्ट बघितला. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू. हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण चॅप्टर नंबर 2 स्टार्ट करतोय. The name of the chapter number 2 is Animal Life. Adaptation. Animals means काय होते, प्राणी, प्राणी जीवन. Adaptation means काय होते, अनुकूलन.
म्हणजेच प्राण्यांमधलं जे अनुकूलन आहे ते आपल्याला लर्न करायचंय. सो फर्स्ट तर बघा, आपला जो परिसर आहे किंवा आपल्या आजूबाजूचं जे पण काही सराउंडिंग आहे, इन्व्हायरमेंट आहे, तर या इन्व्हायरमेंटमध्ये देअर आर 2 टाइप्स ऑफ थिंग्स. 2 प्रकारच्या थिंग्स असतात. फर्स्ट वन लिव्हिंग थिंग्स अँड सेकंड वन नॉन लिव्हिंग थिंग्स. मग लिव्हिंग थिंग्स मध्ये काय येतं, तर प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स अँड ॲनिमल्स, आपण ह्युमन्स कशामध्ये येतो, लिव्हिंग थिंग्समध्ये. अँड नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये ज्यांच्यामध्ये ज्या पण वस्तू निर्जीव आहेत, ज्यांच्यामध्ये जीव नाही, अशा ज्या वस्तू आहेत जसे की दगड आहे, लाकूड आहे, टेबल आहे, वॉल्स आहेत, रूम्स आहेत, फर्निचर आहे किंवा मग आपल्या फरशी आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये सांगता येतील. मग लिव्हिंग थिंग्स हा जो आहे तर हा एक इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या इन्व्हायरमेंटचा, एक इसेन्शियल पार्ट आहे. इन्व्हायरमेंटमध्ये हे जे काही प्लांट्स अँड ॲनिमल्स असतात ते एकमेकांवर डिपेंड असतात. त्यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप असते किंवा इंटरडिपेंडन्स असते. ज्या प्रकारे प्लांट्स हे जगण्यासाठी ॲनिमल्सवर डिपेंड असतात, त्याच प्रकारे ॲनिमल्स देखील प्लांट्सवर डिपेंड असतात जगण्यासाठी. कारण ॲनिमल्सचं आपल्याला माहिती आहे, आपण देखील फूड जे मिळवतो तर ते फूड आपल्याला प्लांट्सकडनं मिळतं. त्याच प्रकारे ॲनिमल्स देखील बरेच हर्बिओज जे ॲनिमल्स आहेत ते प्लांट्सचा ॲज अ फूड म्हणून वापर करतात किंवा जे फूड मिळतात, जे फ्रुटिओस असतात म्हणजे जे फ्रुट्स खातात, तर असे जे ॲनिमल्स आहेत ते प्लांट्सकडूनच फ्रुट्स मिळवतात. म्हणजेच मॅक्झिमम जे ॲनिमल्स आहेत तर ते ॲनिमल्स त्यांच्या फूडसाठी, त्यांच्या सर्व्हायवलसाठी प्लांट्सवर डिपेंड असतात. कारण त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, फूड, शेल्टर अँड क्लोथ्स, ही जे पण काही बेसिक नीड्स आहेत तर ह्या बेसिक नीड्स प्लांट्सकडनं कंप्लीट होतात. त्याच प्रकारे प्लांट्सच्या पण ज्या बेसिक नीड्स आहेत जसं की कार्बन डायऑक्साईड झालं किंवा प्लांट्सला रासायनिक जे खते मिळतात किंवा जे पण काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मिळतात, तर हे सगळे कोणाकडनं मिळतात, ॲनिमल्सकडनं. म्हणजेच प्लांट्सला ज्या प्रकारे सर्व्हायवलसाठी ॲनिमल्सची गरज आहे त्याच प्रकारे ॲनिमल्सला देखील काय आहे, प्लांट्सची गरज आहे. प्लांट्स हे ॲनिमल्सवर डिपेंड आहे हे आपल्याला माहिती होतं, पण ॲनिमल्स देखील काय आहेत, ॲनिमल्स हे प्लांट्सवर डिपेंड आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण त्याचबरोबर प्लांट्स देखील काय आहेत, ॲनिमल्सवर डिपेंड आहेत. मेनली थिंग जर सांगायचं झालं तर आपण ज्या प्रकारे ऑक्सिजन इनहेल करतो, आपण श्वास घेतो, तर श्वास घेताना आपण ऑक्सिजन वायूमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि वातावरणामधला हाच कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि ऑक्सिजन आपल्यासाठी रिलीज करतात, आपल्यासाठी सोडतात. या कार्बन डायऑक्साईडमुळेच त्यांची जी फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे, फूड प्रिपरेशनची जी प्रोसेस आहे तर ती कंप्लीट होऊ शकते. म्हणजेच मग प्लांट्सला देखील ॲनिमल्सची गरज आहे आणि आपलं जे इन्व्हायरमेंट आहे ते प्लांट्स अँड ॲनिमल्स शिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. कारण लिव्हिंग थिंग्समध्ये सगळ्यात मेन इसेन्शियल जो पार्ट आहे प्लांट अँड ॲनिमल्स, तर यांच्याशिवाय आपलं जे इन्व्हायरमेंट आहे ते कंप्लीट होऊ शकत नाही. इन्व्हायरमेंटमधल्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत ते एकमेकांशी इंटर रिलेटेड असतात, म्हणजे इंटर रिलेशनशिप असते त्यांच्यामध्ये आणि त्यांचा प्रत्येकांच्या एकमेकांवर डिपेंड असतात आणि एकमेकांच्या कार्याचा एकमेकांवर काय होतो, अफेक्ट देखील होतो, म्हणजे परिणाम देखील होतो. सो आपलं जे इन्व्हायरमेंट आहे, डिफरंट सराउंडिंग्समध्ये जेव्हा आपण बघतो तर आपल्याला डिफरंट ॲनिमल्स बघायला मिळतात. आपण जर आपल्या आजूबाजूचा परिसर ऑब्झर्व केला तर काही जे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला प्लांट्सवर राहताना दिसतात. काही जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण घरी पाळतो, जसे की डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, डॉग झालं, कॅट झालं, गोट झालं, काऊ झालं, बफेलो झालं, अशासारखे जे डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत ते आपण घरी पाळतो. काही वाईल्ड ॲनिमल्स आपल्याला बघायला मिळतात की जे जंगलामध्ये असतात, फॉरेस्टमध्ये असतात. लॉयन झालं, टायगर झालं, उल्फ झालं, अशा प्रकारचे किंवा एलिफंट झालं. काही जे ॲनिमल्स असतात ते आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतात, ॲक्वॅटिक ॲनिमल्स की जे पाण्यामध्ये राहतात, फॉर एक्झाम्पल फिश झालं किंवा क्रोकोडाईल झालं. काही ॲनिमल्स जे आहेत तर ते आपल्याला काही जमिनीवरही आढळतात कधी आणि कधी पाण्यातही आढळतात, जसं की फ्रॉग झालं किंवा मग टॉर्टोइज झालं, तर हे आपल्याला कधी पाण्यामध्येही दिसतात आणि कधी ते जमिनीवरही राहताना आपल्याला दिसतात. तर काही जे असतात ते आपल्याला आकाशामध्ये उडताना दिसतात. काही बर्ड्स जे आहेत ते आकाशामध्ये उडतात ना, तर काही जे आहेत ते अतिशय थंड ठिकाणी राहू शकतात,
जसे की पोलार रिजन जे असतात, ध्रुवीय प्रदेश जिथे खूप कडाक्याची थंडी असते, बर्फवृष्टी असते, अशा ठिकाणी राहणारे काही ॲनिमल्स आहेत. तर काही असे ॲनिमल्स आपण बघतो की जिथे पूर्ण टोटल वाळवंट आहे, खूप उष्णता आहे आणि या उष्णतेमध्ये देखील ती ॲनिमल्स राहतात, त्यांचे जीवन जगतात. मग या डिफरंट सराउंडिंगमध्ये आपल्या पूर्ण पृथ्वीवर ज्या डिफरंट ठिकाणचं जे वातावरण आहे किंवा क्लायमेट आहे हे सारखंच असते असं नाही. जर आपण आपल्या पृथ्वीचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला तिथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, तिथलं जे क्लायमेट आहे किंवा तिथलं जी जिओग्राफिकल कंडिशन आहे ती सगळी आपल्याला डिफरंट बघायला मिळते. कुठे खूप मोठमोठ्या उंच टेकड्याच असतात, तर कुठे सपाट प्रदेश असतो, कुठे गवताळ प्रदेश असतो, तर कुठे पूर्ण पाणीच पाणी असते सगळीकडून. मग असे बरेचसे प्रदेश आपल्याला बघायला मिळतात आणि प्रत्येक ठिकाणी ॲनिमल्स अँड प्लांट्स लाईफ असतेच. कारण प्लांट्स हे ॲनिमल्सवर डिपेंड आहेत आणि ॲनिमल्स हे प्लांट्सवर डिपेंड आहेत. मग ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्लांट्स लाईफ दिसते पृथ्वीवर त्या ठिकाणी ॲनिमल्स लाईफ ही असते म्हणजे असतेच. हे आपल्याला माहीत झालंय की प्लांट्स असतील तिथे ॲनिमल्स असतीलच. मग ज्या ज्या अशा डिफरंट सराउंडिंगमध्ये माउंटेन्स झालं, फॉरेस्ट झालं किंवा डेझर्ट एरिया झालं, पोलार रिजन झालं, सीज झालं, रिव्हर्स झालं, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ॲनिमल्स राहताना दिसतात किंवा त्या त्या ठिकाणी आपल्याला ॲनिमल्स आढळतात, आपण बघतो त्यांना. मग त्या त्या ठिकाणी बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की पाण्यामध्ये बरेचसे ॲनिमल्स आपण बघतो, जसे फिश बघतो. मग आपल्यालाही प्रश्न पडतो ना की फिश हे पाण्यामध्ये कसं राहत असेल, कारण आपण जर पाण्याच्या खाली 1 तासही 1 सेकंदही राहू शकत नाही. आपला जर श्वास कोंडला गेला तर लगेच आपल्याला वर येऊन पाण्याच्या बाहेर येऊन आपल्याला श्वास घ्यावा लागतो. मग फिशेस कशा प्रकारे राहत असतील किंवा बरेचसे काही ॲनिमल्स असतात जे सी बेडला राहतात, म्हणजे अगदी समुद्राच्या तळाशी देखील राहतात. मग ते कशा प्रकारे तिथे जीवन जगत असतील. किंवा काही असे ॲनिमल्स असतात की जिथे खूप कडाक्याचं ऊन आहे, तिथे पाण्याचा थेंबही लवकर सापडत नाही, अशा ज्या डेझर्ट एरियामध्ये देखील आपल्याला कॅमल सारखे ॲनिमल्स राहताना दिसतात. मग हे ॲनिमल्स त्या त्या सराउंडिंगमध्ये कशा प्रकारे राहतात आणि कशा प्रकारे जीवन जगतात हे सगळं आपल्याला बघायचंय. म्हणूनच मग याला आपण ॲनिमल्स लाईफ म्हटलेलं आहे की प्रत्येक रिजनमध्ये राहणारे जे ॲनिमल्स आहे ते त्या त्या ठिकाणी कशा प्रकारे राहतात आणि त्यानुसार त्यांच्या बॉडीमध्ये कशा प्रकारे चेंजेस घडून येतात हे आपल्याला बघायचंय. सो फर्स्ट आपण बघणार आहेत हॅबिटेट. हॅबिटेट मीन्स होते वस्तीस्थान किंवा ज्या ठिकाणी प्राणी राहतात तर त्यांची वस्ती, राहण्याचे ठिकाण. थोडक्यात हॅबिटेट म्हणजे काय म्हणणार आपण की नॅचरल होम और एन्व्हायरमेंट ऑफ ॲन ॲनिमल, की प्राण्यांचा परिसर किंवा प्राण्यांचे जे पर्यावरण आहे ते किंवा प्राणी ज्या ठिकाणी राहतात, ज्या नॅचरल होम्समध्ये राहतात, त्या नॅचरल होम्सला आपण त्यांचं हॅबिटेट म्हणतो. म्हणजे ॲनिमल्स नॅचरली ज्या ठिकाणी राहतात, जसे की फिश हे पाण्यामध्ये राहतात, वॉटरमध्ये राहतात, म्हणजेच मग वॉटर हे फिशचं काय झालं, हॅबिटेट झालं. पोलार बिअर हे पोलार रिजन मध्ये राहतात, म्हणजेच पोलार रिजन हा त्यांचा काय झाला, हॅबिटेट झालं. काही जे प्राणी आहेत ते झाडाचे मोठमोठे जे ट्रंक असतात त्याच्यामध्ये बिळे करून राहतात, म्हणजेच ते जे वृक्ष आहे ते झाड जे आहेत, झाडाचे जे ट्रंक आहे ते त्यांचं नॅचरल हॅबिटेट झालं. काही प्राणी जे आहेत ते झाडांच्या फांद्यांवर राहतात, ब्रांचेसवर राहतात, म्हणजेच मग ते त्यांचं नॅचरल हॅबिटेट झालं. काही प्राणी जे आहेत ते गुफेमध्ये राहतात, जसं की लॉयन झालं, टायगर झालं, हे गुफा करतात आणि गुफेमध्ये राहतात, म्हणजे ते त्यांचं काय झालं, नॅचरल हॅबिटेट झालं. म्हणजेच नॅचरली इन्व्हायरमेंटमध्ये ॲनिमल्स नॅचरल काही जे कंडिशन्स आहेत किंवा नॅचरल ज्या प्लेसेस आहेत त्या ठिकाणी राहतात आणि त्या प्लेसेसला त्यांचं नॅचरल हॅबिटेट म्हटलं जाते किंवा मग नॅचरल होम म्हटलं जाते, नैसर्गिक होम. मग हॅबिटेट म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचे आपल्याला की ॲनिमल्सचं जे नॅचरल होम आहे किंवा नॅचरल जे हाऊस आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, त्यांचं हॅबिटेट म्हटलेलं आहे. The natural home or environment of an animal is called as habitat. Environment of an animals, की प्राण्यांचं जे पर्यावरण आहे किंवा प्राण्यांचं जे नॅचरल होम आहे त्यांना आपण त्यांचं काय म्हणणार, हॅबिटेट म्हणणार. आता त्या हॅबिटेटमध्ये राहण्यासाठी, हॅबिटेट तर आपल्या लक्षात आलं की याला काय म्हणणार आपण, नॅचरल होम ऑफ ॲन ॲनिमल्स. नॅचरल होम ऑफ ॲन ॲनिमल्स, की ॲनिमल्सचं जे नैसर्गिक हाऊस आहे, नैसर्गिक
निसर्गतः त्यांना प्राप्त झालेलं जे पण काही हाऊस आहे, जे होम आहे, त्याला आपण म्हणणार नॅचरल होम किंवा नॅचरल हॅबिटेट. त्या ठिकाणी ते राहतात. मग त्या ठिकाणी राहण्यासाठी त्यांना स्वतःमध्ये काही चेंजेस घडवून आणावे लागतात. जसं की वॉटरमध्ये फिशेस राहतात, तर वॉटरमध्ये राहण्यासाठी त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर त्या प्रकारे झालेलं असते, मॉडिफाय झालेलं असते. त्यांच्या बॉडीमध्ये त्या प्रकारचे चेंजेस घडून आलेले असतात की जेणेकरून ते पाण्याखाली राहू शकतात. मग काही जे चेंजेस आहेत तर हे प्लांट्स अँड ॲनिमल्स बॉडीमध्ये घडून येतात त्यांच्या त्या सराउंडिंगमध्ये राहण्यासाठी, त्यांच्या त्या हॅबिटेटमध्ये राहण्यासाठी, हॅबिटेटशी जुळून घेण्यासाठी त्यांच्या बॉडीजमध्ये काही चेंजेस किंवा काही मॉडिफिकेशन्स नॅचरली घडून येतात. त्या मॉडिफिकेशन्सला किंवा त्या चेंजेसला आपण त्यांचं काय म्हणणार, ॲडॉप्टेशन. ॲडॉप्टेशन मीन्स काय होते, अनुकूलन. थोडक्यात ॲडॉप्टेशन म्हणजे काय होते की परिस्थितीशी जुळवून घेणे, कंडिशन्सची काय करणे, जुळवून घेणे, परिस्थितीशी जुळवून घेणे. ते ज्या हॅबिटेटमध्ये राहतात त्या हॅबिटेटशी ते जुळवून घेतात. त्या हॅबिटेटशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करतात, स्वतःमध्ये चेंजेस घडवून आणतात, स्वतःच्या बॉडीचं स्ट्रक्चर चेंज करतात. त्या प्रकारे नॅचरली त्यांच्या बॉडीमध्ये हे चेंजेस अँड मॉडिफिकेशन्स घडून येतात आणि या पूर्ण प्रोसेसला आपण ॲडॉप्टेशन म्हणतो, म्हणजे ज्याला आपण अनुकूलन म्हणतो. बघा आता, द चेंजेस ऑर मॉडिफिकेशन इन द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स टू सूट देअर इमिजिएट सराउंडिंग आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲडॉप्टेशन. याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, ॲडॉप्टेशन. की द चेंजेस ऑर मॉडिफिकेशन इन द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्लांट्स ऑर ॲनिमल्स, प्राणी किंवा वनस्पती यांच्या बॉडीमध्ये काही चेंजेस घडून येतात, काही रूपांतरण घडून येतात. मॉडिफिकेशन्स म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काही रूपांतरण होते. तर हे जे मॉडिफिकेशन्स होतात किंवा काही चेंजेस होतात, बदल घडून येतात टू सूट देअर इमिजिएट सराउंडिंग, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर त्या परिसरासोबत ताबडतोब काय करण्यासाठी, मॅच होण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये काही जे चेंजेस घडून येतात त्या चेंजेसला कलेक्टिव्हली म्हणजे एकत्रितपणे या पूर्ण प्रोसेसला आपण ॲडॉप्टेशन असं म्हणतो. द ॲनिमल्स बॉडी स्ट्रक्चर, इट्स फूड हॅबिट्स, नेस्टिंग हॅबिट्स अँड मुवमेंट्स आर अ पार्ट ऑफ इट्स ॲडॉप्टेशन टू इट्स इमिजिएट इन्व्हायरमेंट. आणि त्यांचे हे जे इमिजिएट इन्व्हायरमेंट आहे तर या इमिजिएट इन्व्हायरमेंटसोबत मॅच होण्यासाठी ते त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये चेंजेस घडून आणतात. द ॲनिमल्स बॉडी स्ट्रक्चर म्हणजे प्राण्यांचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते शरीर, पूर्ण शरीराची रचना त्यांची, त्याच्याबरोबर त्यांची फूड घेण्याची हॅबिट म्हणजे अन्न घेण्याच्या सवयी, त्याचबरोबर त्यांचे नेस्टिंग हॅबिट म्हणजे घराची जी पण काही सवय आहे ती, अँड मुवमेंट्स आर अ पार्ट ऑफ टोटल ॲडॉप्टेशन. आणि त्यांचं काय आहे, मुवमेंट म्हणजे त्यांच्या ज्या हालचाली आहे, आर अ पार्ट ऑफ इट्स ॲडॉप्टेशन, त्यांच्या अनुकलनाचाच हा एक काय आहे, इम्पॉर्टंट असा पार्ट आहे. त्यांच्यामध्ये घडून येणारं जे अनुकूलन आहे तर त्याचाच एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्यांचं बॉडी स्ट्रक्चर, त्यांच्या फूड हॅबिट्स, त्यांच्या नेस्टिंग हॅबिट्स आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या मुवमेंट्स, त्यांना ते करणारे मुवमेंट्स, हा सगळा एक जो पार्ट आहे तो त्यांच्या ॲडॉप्टेशनचाच पार्ट आहे टू सूट्स देअर इमिजिएट इन्व्हायरमेंट. त्यांचं जे इमिजिएट इन्व्हायरमेंट आहे ते इमिजिएट इन्व्हायरमेंटमध्ये सूट होण्यासाठी त्यांच्यामध्ये घडून येणारे हे जे बदल आहेत या बदलांना आपण एकत्रितपणे ॲडॉप्टेशन म्हणतो. मग ते बदल त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये असतील किंवा त्यांच्या फूड हॅबिट्समध्ये असतील किंवा मग त्यांच्या नेस्टिक हॅबिट्समध्ये असतील किंवा त्यांच्या मुवमेंट्समध्ये असतील, या सगळ्यांनाच आपण एकत्रितपणे ॲडॉप्टेशन इन ॲनिमल्स असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे मग आज आपण ॲनिमल्स हॅबिटेट अँड ॲडॉप्टेशन इन ॲनिमल्स हा पार्ट करून दिला. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.